लाडकी बहीण योजनेच्या राष्ट्रवादीच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्दच वगळला। केवळ अजित पवारांचा फोटो। शिंदे गटाची तीव्र नाराजी। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही। निवडणुकीनंतर संख्येनुसार निर्णय होणार। शरद पवारांची स्पष्टोक्ती। सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी? शरद पवारांकडून पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख। इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला। शिवरायांनी सुरत एकदा नाही तर दोनदा लुटली, पण नीतिमत्ता सोडली नाही। इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं वक्तव्य। एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। आता मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे लक्ष। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद। काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक सेवा ठप्प। आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडनं मराठवाड्यातल्या पूरस्थितीची पाहणी। बांधावर जात शेतकऱ्यांसोबत आदित्य ठाकरेंनी साधला संवाद। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्यानं वार। पीडित तरुणाला हल्ल्याच्या ठिकाणी बोलावण्यासाठी आरोपींनी बनवलं मुलीच्या नावानं फेक सोशल मीडिया अकाउंट। कंगना रनौतच्या इमर्जन्सीचा शुक्रवारचा मुहूर्तही हुकला। सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉरला थेट आदेश देता येणार नाही। हायकोर्टाचा निर्वाळा। आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 21व्या पदकाची कमाई। सांगलीतल्या सचिन सर्जेराव खिलारीनं पटकावलं गोळाफेक M46 प्रकारात रौप्य पदक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।